हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. त्याचं कारण आहे की बऱ्याच ताईंनी मला कमेंट केले, कॉल केली की दादा स्ट्रेट पॅन्ट कशी बनवतात, दादा सिगार पॅन्ट कशी बनवतात, दादा वाईल्ड लेग पॅन्ट कशी बनवतात, बेल बॉटम कशी बनवतात. पॅन्टची थिअरी थोडी फार बदलते, पॅन्टचा लुकही बदलतो. तर आपण जी पॅन्ट बनवणार आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की काल माझ्याकडे जी ताई आली होती, ही ताई पुण्यावरून आली होती आपल्याकडे कपडे शिवण्यासाठी. आणि तिने हा जो ड्रेस आहे, हा ड्रेस तिला गिफ्टमध्ये भेटलेला. आणि ह्या ड्रेससाठी ती माझ्याकडे खास करून सांगितलं होतं की दादा मला परफेक्ट लुक हवा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने मापे घ्या, पण मला सेम लुक हवा आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान पॅन्ट दिसते, ड्रेस किती छान दिसतो. तर अशा पद्धतीचा लुक येण्यासाठी कशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे, किती बॉटम ठेवला पाहिजे, सीटचा उतार किती घेतला पाहिजे, कुठल्या मापावरती कुठलं कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे, हे सर्व आपण आज सविस्तर बघणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाही. 38 मापाच्या साईजसाठी ही पॅन्ट आपण बनवणार आहे. उंची 38 इंच आहे आणि सीटचं माप पण 38 इंच आहे. आणि तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, इकडनं जी फोटो आहेत ह्या पद्धतीने पॅन्ट त्याला हवी होती. आणि आपण जो तयार केलेला हा ड्रेस आहे, किती सुंदर गेटअप आलेला आहे आणि किती छान हा ड्रेस दिसतोय. तर आपण हा सेम जो पॅन्टचा लुक आहे कशा पद्धतीने तयार करायचं ते बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बऱ्याच ताई नाराज आहेत की दादा तुम्ही व्हिडिओ आता पहिल्यासारखे रोज टाकत नाही, कामाचा लोड आहे, क्लासेसचा लोड आहे. पण ताई मी प्रॉमिस करतो की लवकरात लवकर आपण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा 100% प्रयत्न करेन आणि रोज नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना कोणाला नवीन ऍडमिशन घ्यायचे, दसऱ्यापासून आपली नवीन बॅच चालू होते, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि आता आपण बघूया की ही जी पॅन्ट आहे हिची किती माप असतात आणि कशा पद्धतीने आपण कटिंग करायची. ह्या पॅन्टसाठी आपल्याला उंची लागते, बॉटमचं माप, कमरेचं आणि सीटचं माप लागतं. 38 इंच उंची आहे, बॉटम 18, कंबर 32 आणि 38 इंच सीटचं माप आहे. कंबर हे आपल्याला इलास्टिक लावण्यासाठी लागतं फक्त, बाकीचे जे माप आहे त्यावरच कटिंग होणार आहे. सीटचं माप आपल्याला परफेक्ट हवं आहे, उंची आपल्याला परफेक्ट हवी. बघा किती सुंदर ड्रेस ह्या ड्रेस मटेरियलवरती आपण आजची जी पॅन्ट आहे ती पॅन्ट बनवणार आहे. कॉटन सिल्क आहे थोडंसं, त्याला आपल्याला अस्तर लावणं गरजेचं आहे. तर हे याच्यामध्ये आपण टॉप कटिंग करणार आहोत. तर ठीक आहे, आपण टॉप कटिंग करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण पॅन्टची कटिंग शिकणार आहोत. तर बघूया आपण आता पॅन्टसाठी आपल्याला अस्तर किती हवं आहे. तर 2 मीटर अस्तर हवं आहे आपल्याला. अस्तरची डबलची घडी घ्यायची गरज नाही आहे, सिंगल आपल्याला 2 लेअरमध्ये कपडा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूला सीटचा चौथा प्लस 1 इंच, सीटचा चौथा भाग 9 चौक 36, 37, 38, 9.5 इंच 38चा चौथा भाग येतो आणि प्लस 1 इंच आपण कमरेच्या बाजूने घेतलाय. त्यानंतर आपल्याला सीटचा जो उतार आहे तो सीटचा चौथा भाग म्हणजे 9.5 घेतलाय 38चा आणि खाली 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ही 38च्या सीटच्या मापासाठी पॅन्ट कटिंग करतोय आपण. तुमच्याकडे सेम माप असेल तर सेम कटिंग करा तुम्ही, उंची तुमच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट करा, पण 38 सीट असेल तर सेम माप ठेवा. सीटचा चौथा प्लस 2.5 इंच आपण उतार घेतलेला आहे. आता जिथे आपण उतार घेतलाय तिथे आपण सरळ लाईन करायची आणि तिथे आपण जेवढं कमरेला घेतलं होतं सीटचा चौथा प्लस 1 इंच, ती जी लाईन आहे ती आपल्याला, हे बघा ही जी लाईन येते ही आपल्याला खाली सरळ करून घ्यायची. तर कमरेला जेवढं माप आहे तेवढंच माप आपण खाली घ्यायचंय आणि ही लाईन आपल्याला अशी स्ट्रेट सरळ करून घ्यायची. त्यानंतर आपण त्या लाईन पासून पुढे 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, जे आकारावरती हा जो उतार आहे इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. त्यानंतर बॉटमसाठी आपल्याला काय करायचंय, ह्या जो उतार घेतला आपण ह्या लाईनवरती याचा मध्य काढायचा. बघा इथे बरोबर मध्य काढायचा आहे. इथे मध्य जो येतोय आपला, तर त्या मध्याप्रमाणे बघा आता इथे 6.5 इंच माप येत असेल तर खालच्या साईडलाही तेवढंच घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला मध्यावरती मार्किंग करून घ्यायची. मध्यावरती मार्किंग करून घेतल्याच्या नंतर बॉटमचा दुसरा भाग घ्यायचा आहे. बॉटम आपला 9 असेल तर 18 असेल तर 9 घ्यायचे. तर 9चा पण आपल्याला बरोबर ह्या मार्किंगवरती सेंटर घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पॅन्टचा जो सेंटर आहे तो परफेक्ट येणार आहे. बॉटमचा दुसरा भाग सेंटरनुसार घ्यायचा आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आकार द्यायचा आहे, असा जे आकार दिला की आपल्याला हे बघा ही जी स्किल आहे ह्या स्किल आपली परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि हा शेप खूप महत्त्वाचा आहे. हा शेप जर तुम्ही परफेक्ट दिला तरच तुमच्या पॅन्टला लुक येणार आहे. बघा मी कशा पद्धतीने स्किल वापरतोय आणि कशा पद्धतीनं पॅन्टला शेप दिलेला आहे ते बघा. हा आतल्या बाजूचा शेप आहे, ही आपण फ्रंट साईड कट करतोय. फ्रंट साईड पासूनच आपण बॅक साईड कट करणार आहे. हे बघा मी ज्या पद्धतीने शेप देतोय सेम पद्धतीनं तुम्हाला परफेक्टली शेप द्यायचे, तेव्हा त्या पॅन्टला सेम लुक येणार आहे. कटिंग सिंपल आहे. 2 मापामध्येच तुम्हाला मी कमरेचं माप आणि सीटचा उतार सांगितलाय. त्यानंतर आपल्याला आहे तसं
पॅन्टचं जे मार्किंग केलं त्या मार्किंगवरच आपल्याला कट करून घ्यायचं बघा. बॉटमचं सेंटर आणि सीटचा उतार खूप महत्त्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी थोड्याशा 19-20 झाल्या तरी चालेल, पण हे जे 2 माप असतात ते परफेक्ट येणं गरजेचं आहे. आणि आता आपल्याला फ्रंट साईडपासूनच बॅक साईड कट करायची. आपण अस्तरवरती कटिंग करतोय, मेन फॅब्रिकवरती नाही करत, कारण आपल्याला अस्तर लावून पॅन्ट शिवायची. हे बघा आपली फ्रंट साईड कटिंग झाल्या. बघा किती सुंदर शेप दिसतोय पॅन्टचा. शिवून झाल्याच्यानंतर तुम्ही गेटअप बघा किती छान होणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तरची दुसरी बाजू घ्यायची. बघा हे पण 2 लेअरमध्ये आपण घेतले, घडी टाकलेली नाहीये. त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे. अस्तर चुरगळलेलं असतं त्यावरती फ्रंट पार्ट आपल्याला असं ठेवायचा आहे. वरच्या बाजूला थोडंसं मार्जिंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे बघा जी बाहेरची बाजू आहे ती आपल्याला काय करायची आहे तशीच कट करायची. हे बघा ही जी बाहेरची बाजू आहे ही आपल्याला आहे तशीच कट करायची आणि पुढच्या बाजूला आपल्याला पॅनला लुजिंग द्यायचं आहे. तर जिथे जिथे लुजिंग देतोय ते माप मी तुम्हाला सांगतो, सेम माप ठेवून तुम्ही पॅन कटिंग करा. वरच्या साईडला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला बॅक साईडला वरती वाढवायचं. बघा जे आकारावरती आपल्याला असं वाढवायचं आहे 2 इंच. त्यानंतर फ्रंट पार्टपेक्षा जे आकाराजवळ आपल्याला 2.5 इंच पुढे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि पायाला आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करायची. ह्या पॅन्टमध्ये जर तुमचा माप बरोबर आहेत पण शेप घेण्याची पद्धत चुकली तरी तुमच्या पॅन्टचं लुक चेंज होऊ शकतं किंवा तुमची पॅन्ट खिचू शकते. तर त्यासाठी शिवताना पण काय काळजी घ्यायची ते मी सांगणार आहे. हे बघा इथे आपल्याला ही मार्किंग सरळ करून घ्यायची आणि फ्रंट पार्टचा जो आकार आहे, जे आकार जो आहे पुढे तिथे आपल्याला हे बघा इथे आपल्याला 2.5 इंचावरती सरळ मार्किंग केलेली आहे. ह्या मार्किंगला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि पुढे जे आकार जोडायचा आहे. सेम आपल्याला वरची बाजू 2.5 इंचाने वाढवायची आणि पायाच्या बाजूला आपल्याला 2 इंचांनी वाढवायचे आणि वरच्या साईडला आपल्याला फक्त जे आकाराजवळ 2 इंचाने वरती पण वाढवायचे. सेम अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. बघू शकता खूप सुंदर आणि सिंपल पद्धतीने आपली पॅन्ट कट झालेली आहे. तुम्ही कुठल्याही फॅब्रिकमध्ये सेम लुकमध्ये पॅन्ट शिवू शकता. आपल्याकडे 2 पॅन्ट आहेत त्याच्यामुळे मी दुसरं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतो त्याच मापावरती, म्हणजे डबल कटिंगची गरज पडणार नाही. आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कट करूया. त्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, हा जो बॉटमसाठी दिलेला कपडा आहे हा बघायचा आडव्या बाजूला आहे की उभ्या लाईनला आहे. तर ही आडव्या साईडला दिलेले आहे आणि आपली पॅन्ट अशा पद्धतीने आपल्याला बसवायची. त्यासाठी आपण उंची मोजून बघूया. थोडीशी उंची कमी आहे तर आपण हा बॉटम कट करून खाली जोडला तर आपल्या पॅन्टची उंची परफेक्टली होईल. बॉटम कट करून मी साईडला घेतोय. हाच बॉटम आपण खालच्या साईडला जोडणार आहे. अस्तरवरती डबलची घडी करून फ्रंट आणि बॅक दोन्ही एकामागे एक आपण कट करून घ्यायचं. सिंपल पद्धत आहे. अस्तरवरती जसा ब्लाऊज कट करतो त्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर बघा हे जे काठ आपण कट करून घेतले होते स्टिचिंगच्या वेळेस हे काठ अस्तर लावून स्टिच करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पॅन्टची उंची जर कमी पडत असेल कपड्यानुसार तर कमी जास्त आपल्याला ते बॉटम खाली वाढवता येईल. तुम्ही प्रत्येक वेळेस असं करू नका. तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर डायरेक्ट तुम्ही वरून बॉटम लावला तरी चालेल. ते बघा ही जी बॉटमची पट्टी मी अस्तर लावलेली आहे हे फक्त मेन फॅब्रिकला मी जोडून घेतोय. बघा हे मेन फॅब्रिक आहे, याच्यावरती आपण हे जोडून घेणार आहे. लक्षात ठेवा मेन फॅब्रिक आपल्याला बॉर्डर जी लावायची ती फक्त मेन फॅब्रिक लावायची. खालच्या बाजूला बॉटम अस्तरची जो बॉटम असतो तो फिट नाही करायचा, फक्त साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची. मी दाखवल्याप्रमाणे खालच्या साईडला मेन फॅब्रिकवरती बॉटम लावून घ्या. त्यानंतर अस्तर लावून तुम्ही थापून घ्या. अस्तर लावून थापणं ही कॉमन गोष्ट आहे, सर्वांना येत असेल. अस्तर कटिंग मेन फॅब्रिकवर जे केलं आपण सेम टू सेम केले, सेम टू सेम कटिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाहीये. बॉटम लावून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, फॅब्रिकला मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचे. हे बघा अस्तर अटॅच करून झाल्याच्या नंतर एक फ्रंट आणि एक बॅक अशा दोन्ही पार्ट आपल्याला एकाला एक जोडायचे. बघा साईडला आपल्याला अर्धा इंच शिलाई मारायची. हे बघा मी बॅकवरती फ्रंट ठेवलाय आणि साईडला मी टिप मारून घेतलेली आहे. अर्धा इंचावरती मी टिप मारून घेतली. डबल टिप मारून घ्यायची आपल्याला. हे बघा तुम्ही बघू शकता की मी खाली बॅक साईड ठेवली, वरती फ्रंट साईड ठेवली आणि याला आपल्याला डबल टिप मारून घेतली. त्याचप्रमाणे बाकीच्यांची शिवण्याची पद्धत कशी असू दे, तुम्हाला जर पॅन्ट खेचत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे आकार जोडा, म्हणजे पॅन्ट परफेक्टली स्टिचिंग होणार आहे आणि खेचणार नाही. दुसरी पॅन्टची जी बाजू आहे आतली बाजू ती पण स्टिच करून घ्या. दोन्ही बाजू स्टिच केल्यानंतर तुमचा एक पाय पूर्णपणे तयार होतो. बघा इथे डबल टिप मारत जा, जे आकाराजवळ सुद्धा खालची जी आतली बाजू असते डबल टिप मारत जा. त्यानंतर एक पाय तुम्हाला सरळ करून घ्यायचा आहे आणि दुसरा पाय उलटा आहे तसंच ठेवायचा आहे. तो उलट पाय आहे त्याच्यामध्ये हा जो सरळ पाय आहे तो त्याच्यामध्ये आतमध्ये घालायचा आहे आपल्याला.
जसं मी दाखवतोय त्याप्रमाणे तुम्हाला हा सरळ केलेला पाय त्याच्या आतमध्ये घालायचा आहे आणि बरोबर जे आकारावरची जी मध्यावरती टीप आहे ती समोरासमोर घ्यायची. हे बघा, इथे जो मधला भाग आहे हा समोरासमोर असा पकडायचा आहे. बॅक साईडवरती बॅक साईड इन आणि फ्रंट साईडवरती फ्रंट साईड इन. ही मागचा पुढचा जो जे आकार असतो तो बरोबर एकावरती एक येणार आहे. बघा, एक पाय आपण सरळ ठेवलाय, दुसरा पाय उलटा ठेवलेला आहे, एक पाय सरळ करून आतमध्ये घातलेला आहे आणि आता आपला जे आकार बरोबर एकावरती एक आलेला आहे. जसं मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही इथे जे आकाराला अर्धा इंच टीप मारा. अशा पद्धतीने आपण जेव्हा टीप मारतो तेव्हा पॅन्ट खेचली जात नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही टीप मारून बघा, तुम्हाला रिझल्ट लगेच कळेल. तर आपण जे आकारावरती डबल टीप मारायची. जे आकारावरती डबल टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला इलेस्टिक लावायची. इलेस्टिक तर सर्वांनाच लावता येत असेल, सिंपल पद्धत आहे, त्याच्यात अवघड काही नाहीये. 1 इंचचं इलेस्टिक असेल तर 1 इंचचं इलेस्टिक असेल तर 3 इंचाचा कपडा काढून कमरेला बेल्ट करून त्याच्यात इलेस्टिक लावायचं. आपल्याला इलेस्टिक लावण्यासाठी कमरेच्या मापामध्ये ऑल ओव्हर 8 इंच कमी ठेवून इलेस्टिक कट करायचे आणि ते आपल्याला कमरेला लावायचे. हे बघा, एक पाय आता आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि आपली पॅन्ट तयार झालेली. बघा, प्रेस केल्यानंतर सेम लुक येणार आहे. आता मी याला इलेस्टिक लावून घेतो. कमरेच्या मापापेक्षा मी 8 इंच इलेस्टिक कमी काढलेलं आहे आणि ते मी कमरेला अटॅच करून घेतलेलं आहे. बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करायची. सिंपल पद्धत आहे, अवघड काही नाही आहे. ब्लाऊज एवढं तर बिलकुल अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची, फिनिशिंगमध्ये काम करायचे. आता तुम्ही बघा की किती छान लुक येतोय तो. पॅन्ट किती सुंदर दिसते. टॉप पण लॉंग शिवलेला आहे आपण आणि ड्रेसला गेटअप ऑल ओव्हर जर बघितला तर खूप प्रोफेशनल वाटते आणि छान पण दिसतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. दादा तुमच्या कमेंटची नक्की वाट बघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.